60 ते 70 कोटी रुपये जास्त महत्त्वाचे आहे का राज्यभरातले लाखो शेतकरी आणि त्या लाखो शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यानंतर त्यातून येणारं जे पीक येते 60-70 कोटी निश्चित कमी वाटते। या सगळ्याबद्दल शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने धोरणाच्या संदर्भात सरकारचं जे काही धोरण आहे त्याबद्दल शेतकऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली। महाबीजने चालू परिस्थितीमध्ये या वातावरणामध्ये जे दर बदलवलेत, चढाचे दर आहेत सगळे। मागच्या वर्षीच्या दरातही आज माल देत नाही तुम्ही, म्हणजे पूर्ण दुष्काळ आहे। शेतकरी पूर्ण पिचलेला आहे। शेतकऱ्यांना उसंत नाही आहे, बियाण्याला सुद्धा त्याच्याजवळ काही नाही आहे आणि दर बदलल्यानंतर तो काय घेणार? जुन्या दराला एखादा हिंमत लावून घेऊ शकतो, खाली येण्याऐवजी तुम्ही थोडं सैल सोडा। अशा पद्धतीने जर बियाण्याची विक्री सुरू केली, जाहीर केली, तरच शेतकरी 4 पिशव्या पेरायच्या तर तो 1 पिशवीवरच येईल। आज भाव वाढलेत ते कसे पेरायचे आता, आणि त्यातले त्यात पाऊस नाही, साथ नाही दिली, मग तर आणखीन तोट्यात। तर सरकारने थोडीफार मदत करावं, शेतकऱ्याला दिलासा द्यावा, असं माझं म्हणणं। हो, पावसामुळे एवढी जी बिकट स्थिती आलेली आहे आज जे शेतकरी आत्महत्येला जे बळी पडत आहेत त्याचं कारण हेच आहे, सरकार सगळ्या योजना काढतंय त्या छोट्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत। तर सगळ्यांनी जर सार्वजनिक विचार केला तर हे असं नाही घडलं पाहिजे। आज बियाणांची 1 किलोचा रेट जर हा 220 रुपये केलाय त्यांनी, तर काय पेरायचं आणि काय ठेवायचं? परिस्थितीमध्ये जर इतक्या महागाचं बियाणं घेऊन जर पेरायचं आणि उद्या पाऊस जर नाही झाला तर खरोखर शेतकरी जो आत्महत्येकडे जो वळतोय त्याच्या मागचं हे खूप मोठं कारण असू शकतं आणि सरकारने याचे गांभीर्याने ह्या गोष्टीचा विचार करावा अशी मी सरकारला एक शेतकरी म्हणून विनंती करेन। म्हणजे शेतकऱ्यांचं असं आहे ना, एक तर विठ्ठलाच्या चरणी डोकं ठेवतील आणि म्हणतील पाऊस लवकर येऊ दे, किंवा मग जे जिवंत सरकार आहे त्या सरकारला म्हणतील हे महाबीज आहे, हो महाग बीज होऊ नको दे।